दुसरीकडे ईव्हीएम वरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील अगदी गंभीर आरोप केलेले आहेत. पॅटर्न फिक्स केला असून त्यानुसार बालेकिल्ल्यामध्ये मतदानात फेरफार केला जातोय असा आरोप देखील आव्हाडांनी केलेला आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल अशी भीती देखील व्यक्त केलेली आहे. नाशिकमधल्या काही जागांवर 138 पुढे काय वाढवले ते वाढवले, 15 पुढे काय वाढवले ते वाढवले. म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालेलं आहे. आणि म्हणजे ज्यांचे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे. आणि मी हे आज बोलत नाही आहे, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल. मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल. जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार.